समीकरणं ही पोस्ट कोरोना फेजमध्ये ज्या पद्धतीने बदलली आहेत. प्रत्येक देशामध्ये एक आत्मकेंद्री राष्ट्रवाद हा प्रभावी व्हायला लागलेला आहे. बरोबर. प्रत्येक देशाला आपलं इंटरेस्ट हे पॅरामाउंट झालेत. कोणाला काही पडलेलं नाहीये. हं. म्हणजे उद्या रशिया युक्रेनवरती अटॅक करतो आहे. आपल्याला असं वाटलं की अमेरिका प्रत्यक्ष युद्धात उतरेल तसं काहीही घडलेलं नाहीये. त्यामुळे ही सिच्युएशन पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध याच्या दरम्यान हं. जेव्हा राष्ट्र सर्वस्व होते, राष्ट्र सर्वोच्च होते, त्यांनावरती नियंत्रित करणाऱ्या अशा कोणत्याही संघटना जरी राष्ट्रसंघ असला, तरी तो पूर्णपणे निष्प्रभ झालेला होता. हं. अशा प्रकारची परिस्थिती तुम्हाला आजकाल जागतिक राजकारणामध्ये दिसून येते. हं. जो तो आपापल्या इंटरेस्ट प्रमाणे वागताना तुम्हाला दिसून येतो. इस्रायलला बरं. वाटलं हमासवरती अटॅक केला, त्यांना वाटलं इराणवरती हे केलं, दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबुल्लाला अटॅक करण्यासाठी तुम्ही केलं. उद्या चायनाला वाटलं तैवानवरती अटॅक केला. याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय संस्था ज्या आहेत, ह्या सगळ्या अत्यंत कमकुवत बनलेल्या आहेत. त्यांच्यामध्ये कोणती क्षमता राहिलेली नाहीये. युनायटेड नेशन असेल किंवा इतर कोणत्याही संघटना घ्या. अशा प्रसंगी आपल्याला आपण स्वतः स्ट्राँग बनणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपण एक्स्पेक्ट नाही करू शकत, की आपल्याला अमेरिका बरोबर येईल, आपल्या पाठीशी उभा राहील. चायना जर याच्यामध्ये उतरला, तर गोष्टी येतील. मला वाटतं याच्यामध्ये रशियाने उघडपणे आपल्या बाजूनी समर्थन दिलेलं होतं. मात्र इथून पुढे आपण ती अपेक्षा न करता मला वाटतं, की 2 पद्धतीने आपण याचा पाठ एक तर आपली संरक्षण हं. सज्जता वाढवणे अत्यंत गरजेचं आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये आपण मोठ्या प्रमाणावर वाढवली. आपल्या तिन्ही म्हणजे भारत-चायना बॉर्डर असेल, भारत-पाकिस्तान असेल, भारत-बांगलादेश असेल. जी. यावरती आपलं ज्या पद्धतीचं इन्फ्रा डेव्हलपमेंट झाले, विशेष करून 2017च्या डोकलाम संघर्षानंतर ते मोठ्या प्रमाणावर आपण केलेलं आहे. ज्या पद्धतीचे डिफेन्स इक्विपमेंट्स आपण विकत घेतलेत. फॉर एक्झाम्पल आय मीन हे मनोहर पर्रीकरांचं आपण आठवण यासाठी करणं गरजेचं आहे, की ज्या पद्धतीने आपलं पर्चेसिंगचं धोरण या बाबतीमध्ये बदललं. बघा, आज तुम्ही सगळे S-400चं कौतुक करत आहात. हं. हं. S-400 आपण रशियाकडनं घेतली, तिचा अत्यंत परफॉर्मन्स उत्तम पद्धतीने झाला. हं. हे श्रेय कोणाला जातं? मनोहर पर्रीकरांपासून ज्या पद्धतीने आम्ही आमची पर्चेसिंग पॉलिसी बदलली. बरं. आज ज्या पद्धतीने आमच्याकडे इक्विपमेंट्स आहेत, हं. या अँगलने आम्ही स्वतःला सक्षम बनवणं हा पहिला मार्ग आणि दुसरा मार्ग प्रयत्न करत राहणं इंटरनॅशनली पाकिस्तानला आपण आयसोलेट कसं करत राहू? हं. बेसिकली एफ-ए-टी-एफचा प्लॅटफॉर्म असेल, युनायटेड नेशनचा प्लॅटफॉर्म असेल. जी. जरी आपल्याला ही गोष्ट सातत्याने आंतरराष्ट्रीय समुदायाला दाखवावी आणि ते आता भारताला बऱ्यापैकी यश आलंय. हं. रिजनल टेरर ऑर्गनायझेशन ग्लोबली कशा कनेक्टेड आहेत, हे सांगण्यामध्ये आपल्याला यश आलंय म्हणूनच युनायटेड नेशननी अनेक पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांचा इंटरनॅशनल दहशतवादी संघटना म्हणूनच्या लिस्टमध्ये समावेश पण केलेला आहे. बरोबर. त्यामुळे आपण स्वतः सक्षम बनणं हा अत्यंत महत्त्वाचा पाठ राहणार आहे. आपण हं. डिपेंड राहून चालणार नाहीये. हं. उद्या अमेरिकेने आणि डोनाल्ड ट्रम्पने तुम्ही विचारलं, की पहिले हे खरं आहे, अमेरिका ग्लोबल पोलिसमनचा रोल प्ले करायचा. हं. रिजनल बॅलन्स असेल, ग्लोबल बॅलन्समध्ये अमेरिकेचा रोल होता. पण डोनाल्ड ट्रम्पच्या काळामध्ये तुम्हाला असं दिसतंय, की हा ट्रेंड प्रभावी व्हायला लागला. त्यांना काहीही पडलेलं नाही.